गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हाउ आर यू? कसे आहात? ठीक, अभ्यास चालू आहे. ओके. आज आपण नवीन पॉईंट घेऊन आलो. नवीन म्हणण्यापेक्षा आपला जो पॉईंट चालू केलेला आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये सरफेस टेन्शन बघतोय. आणि सरफेस टेन्शन उद्या तुम्हाला एक्झॅक्ट कळेल. नंतरचा उद्याचा जो व्हिडिओ आपण बघणार आहे त्यात तुम्हाला क्लिअर आयडिया येईल सरफेस टेन्शन म्हणजे एक्झॅक्ट काय असतं. पण ते समजण्यासाठी जो कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ समजणं गरजेचं आहे. कालच्या काय आपण डेफिनेशन बघितलं त्या इंटरमॉलिक्युलर फोर्स फॉर ए अट्रॅक्शन बिटवीन एनी मॉलिक्युल्स. दोन मॉलिक्युल्समधले एनी असलेले त्याला आपण काय म्हटलं तर इंटरमॉलिक्युलर फोर्स. त्याचे दोन टाईप्स होते, कोहेसिव्ह फोर्स, ॲडहेसिव्ह. कोहेसिव्ह म्हणजे सेम सबस्टन्समधलं असलेलं आणि दुसरं जे असणार आहे ते डिफरन्स, ॲडहेसिव्ह. ओके. आज आपल्याला काय टर्म्स बघायच्यात की जेणेकरून सरफेस टेन्शन समजायला तुम्हाला काय जाईल, सोपं जाईल. ओके. आता मला सांगा, समजा एक वॉटरचा मॉलिक्युल आहे, हा एक वॉटरचा मॉलिक्युल आहे. ओके. तर मी बीकरमध्ये दाखवतो सर. हे सगळं लिक्विड आहे. बघा, आता हा एक वॉटरचा मॉलिक्युल आहे, पूर्ण वॉटरच घेतलेले. आणि दुसरा एक वॉटरचा मॉलिक्युल आहे किंवा वॉटर वॉटर आहे. तर मग इथं कोणता फोर्स असेल, कोहेसिव्ह फोर्स का ॲडहेसिव्ह? हा कोणता असेल, कोहेसिव्ह का ॲडहेसिव्ह? येईल गेस करता? साहजिक आहे, तुम्ही म्हणणार सर सेम सबस्टन्स आहे त्यामुळे इथं कोहेसिव्ह असणार आहे. ओके. जर डिफरंट असता तर तिथे काय असता, समजा दुसरा एक मॉलिक्युल, समजा ग्लास, एक ग्लास, समजा वॉटर मॉलिक्युल हा ग्लासचा मॉलिक्युल आहे, तर तिथे डिफरंट सबस्टन्स असेल तर तिथे ॲडहेसिव्ह फोर्स असता. ओके. पण ह्याच्यामध्ये पण हा जो फोर्स, जो इफेक्ट होणार आहे त्या फोर्सचा जो परिणाम होणार आहे, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची रेंज सुद्धा महत्त्वाची. आता मला सांग, हाच मॉलिक्युल मी इथे ठेवला, हा वॉटर मॉलिक्युल्स, कोणता फोर्स असेल? फोर्स नसणार आहे. इथं सुद्धा फोर्स नसणार आहे. फोर्स कधी त्या दोन मॉलिक्युल्समध्ये एक्झर्ट्स होईल, त्यांच्यामध्ये काहीतरी रेंज पाहिजे. साधं सिंपल. समजा एक हे बुक्स आहे आणि हे तुम्हाला रीड करायचं आहे. हे रीडिंग इफेक्टिव्ह कधी होईल? तुम्ही एवढ्या डिस्टन्सवरती ठेवल्यानंतर का एवढ्या डिस्टन्सवरती ठेवल्यानंतर कधी इफेक्टिव्ह होईल? किती डिस्टन्स पाहिजे की जेणेकरून तुमचं रीडिंग काय होईल, इफेक्टिव्ह होईल? तसं हे जे मॉलिक्युल्स आहेत, वॉटरचे असतील, सेम सबस्टन्सचे असेल किंवा डिफरंट सबस्टन्सचे असेल, तर सेम असेल तर कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडहेसिव्ह फोर्स कधी तो इफेक्टिव्ह होईल, त्यासाठी दोन मॉलिक्युल्समधलं जी रेंज आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. जसं आपण जे रीडिंग करणार आहे, आपलं जे आईज आणि हे आपण जे रीड करणार आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, ती जी रेंज आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. जास्त दूर गेलं तर आपल्याला वाचता येणार नाही आणि जास्त जवळ आणलं तर आपल्याला येणार नाही. प्रत्येक गोष्टीला रेंज असते. आपण मोबाईलवरती बघतो, कधी कधी रेंज लागत नाही वगैरे. आपण ती कम्युनिकेशनमध्ये शिकणार आहे, डोंट वरी. तसे जे मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे किंवा ग्लासचा आणि हा वॉटरचा, ह्यांच्यामध्ये काहीतरी रेंज आहे जेणेकरून तो फोर्स करणारे इंटरमॉलिक्युलर फोर्स काही इफेक्टिव्हली. इंटरमॉलिक्युलर म्हणजे सेम असेल तर कोहेसिव्ह, डिफरंट असेल तर ॲडहेसिव्ह फोर्स. मग त्यासाठी आज आपण एक डेफिनेशन इंट्रोड्यूस करतो रे, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. बघा, ती जी डेफिनेशन आहे ती रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आता रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय बघूया आपण. समजा हा एक मॉलिक्युल आहे, हा वॉटरचा मॉलिक्युल आहे, हा दुसरा वॉटरचा मॉलिक्युल आहे, आणि त्यांच्यामध्ये जे मॅक्झिमम डिस्टन्स आहे, हे मॅक्झिमम डिस्टन्स, द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम ए मॉलिक्युल्स, तो जो मॉलिक्युल पासून जे मॅक्झिमम डिस्टन्स असणार आहे, अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, जर सेम असेल तर कोहेसिव्ह आणि डिफरंट असेल, समजा ग्लासचा आहे आणि हा वॉटरचा आहे,
आणि तर कोणता असणार ॲडिझिव्ह, तो फोर्स काय होईल इफेक्ट होईल, त्याला आपण करणार आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आधी सिंपल डेफिनेशन बघा, हे जे कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडिझिव्ह फोर्स कधी इफेक्ट होणार आहे, त्यांच्यामध्ये काय रेंज पाहिजे लक्षात. मी जी कम्युनिकेट करतोय, समजा तुम्ही एखाद्याशी कम्युनिकेट करसाल, तो एक समजा 50 फूट जर उभा असेल आणि कम्युनिकेट करायचं असेल तर येईल काय को नाही ना. आपण ज्यावेळेस कम्युनिकेट करतो त्यामध्ये काय तर रेंज पाहिजे, तरच ते काय कम्युनिकेशन होणार आहे. ओके, माउथ टू माउथ, फोनवर नाही सांगत. ओके, आता मी जे बोलतोय इथं जो कॅमेरा किंवा मोबाईलचा कॅमेरा आहे त्यापासून सुद्धा रेंज, ठराविक रेंज पाहिजे. खूप दूरवर ठेवलं तर तुम्हाला कायच ऐकू येणार नाही. हे जे माझं जे मी बोलतोय तुम्ही जे ऐकणार आहे नंतर ते इफेक्टिव्ह येईल, काय तर डिस्टन्स पाहिजे, काय तर रेंज पाहिजे. ओके, जसं आपण रिडिंग करतो ते बुक्स आणि आपल्या आईज ह्याच्यामध्ये काही तर रेंज पाहिजे, तरच ते वाचन किंवा जे रिडिंग असणार काय असणार आहे इफेक्टिव्ह असणार आहे. तसं हे जे दोन मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा किती डिस्टन्स आहे मॅक्झिमम, हे जे ग्लासचा मॉलिक्युल आहे, वॉटर मॉलिक्युल, त्यांच्यामध्ये किती रेंज असली पाहिजे की जेणेकरून इंटर मॉलिक्युलर म्हणजे काय सेम असेल तर कोहेसिव्ह, डिफरंट असेल तर ॲडिझिव्ह फोर्स काय इफेक्टिव्ह होईल. ओके, मग त्यासाठी आपण रेंज ऑफ मॉलिक्युलरची डेफिनेशन बघतो. रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय बघा, तर मॅक्झिमम ह्यांच्यामधलं जे मॅक्झिमम डिस्टन्स असणार आहे, मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम कुठून मॉलिक्युल अप टू विच इंटरमॉलिक्युलर किंवा मॉलिक्युलर फोर्सेस. मॉलिक्युलर फोर्स तुम्हाला काय शिकवले, कोहेसिव्ह ॲडिझिव्ह फोर्स, ते करणार आहेत परिणामकारक होणार, इफेक्टिव्ह इज कॉल, त्याला आपण करणार आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. ओके, आता दुसरी डेफिनेशन आपण बघणार आहे. दुसरी जी डेफिनेशन आहे ते स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, आता स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय, तर बघा हा बिगर आहे, ह्यात नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. समजा हा मॉलिक्युल आहे. ओके, लिक्विडचा मॉलिक्युल येतो आणि त्या लिक्विडचा मॉलिक्युल बहुतेक आपण एक इमॅजिनरी म्हणतोय, मी इमॅजिनरी स्पियर काय करणार आहे, ड्रॉन करणार आहे, इमॅजिनरी स्पियर. दिसताना सर्कल दिसतंय पण ऍक्च्युअली ते काय असणार आहे, हा 2D मध्ये आपण बघतोय, ऍक्च्युअली ते काय असणार आहे इमॅजिनरी असं काय असणार आहे स्पियर असणार आहे. हा मॉलिक्युल ए म्हणू आपण त्याला, हा मॉलिक्युल ए म्हणू फॉर एक्झाम्पलसाठी. ए मॉलिक्युल आपण सेंटरला मानून त्याच्या भोवती काय केलेला असा इमॅजिनरी काय केलेला आहे स्पियर काय केलेला आहे ड्रॉन केलेला आहे. ओके, आणि तो जो स्पियर आहे त्याची जी रेडियस असणार आहे इज इक्वल टू असणार आहे रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. आपली ही रेंज ऑफ मॉलिक्युलर, आर फॉर रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन्स. बघा इमॅजिनरी किंवा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सची डेफिनेशन काय, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स अँड इमॅजिनरी स्पियर. हा काय इमॅजिनरी आहे, हा इमॅजिनरी इमॅजिन केलेला आपण, इमॅजिनरी स्पियर विथ ए मॉलिक्युल ॲट इट्स सेंटर. मॉलिक्युल काय तो सेंटरला आहे, तो जो स्पियर आपण इमॅजिनरी समजतोय इमॅजिन केलेला आहे त्याच्या सेंटरला काय मॉलिक्युल आहे. ओके, सेंटर अँड रेडियस इज इक्वल टू, त्याची जी रेडियस असणार आहे रेडियस इज इक्वल टू असणार आहे मॉलिक्युलर रेंज. मॉलिक्युलर रेंज ठीक आहे. मग असे एक सांगायचं राहिलं, हे जे मॉलिक्युलर रेंज ऑफ मॉलिक्युलर जे फोर्सेस आहेत आपण जे मगाशी बघितले, हा एक वॉटरचा मॉलिक्युल आणि हा एक वॉटरचा मॉलिक्युल, ह्यांच्या मधली जी रेंज आहे ती किती लागते, ते जे डिस्टन्स लागतं किंवा रेंज असते ती 10⁻⁹ मीटर ही रेंज लागते. एवढी रेंज पाहिजे. त्या दोन मॉलिक्युल मधलं अंतर किती पाहिजे 10⁻⁹ मीटर सॉलिड आणि लिक्विड साठी. बघा सॉलिड अँड लिक्विड्स. आणि हा जो फोर्स आहे तो शॉर्ट रेंज फोर्स आहे, शॉर्ट रेंज. आणि आपण ग्रॅव्हिटेशन तुम्ही 11वी शिकलेला आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स हा लॉंग रेंज फोर्स आहे. म्हणजे सन आणि अर्थ खूप अंतर आहे, कोट्यवधी किलोमीटर आहे, तो लॉंग रेंज आहे. आणि हे जे मॉलिक्युल्स त्यांच्यामधलं अंतर आहे ते खूप कमी आहे 10⁻⁹ मीटर, 0.0000 आणि सॉलिड आणि लिक्विडसाठी. म्हणजे हा शॉर्ट रेंज फोर्स आहे. आणि त्या दोन मॉलिक्युल मधलं अंतर किती लागतं एवढं डिस्टन्स 10⁻⁹ मीटर, तेव्हा तो फोर्स करणार आहे इफेक्ट होणार आहे.
म्हणजेच मॅक्झिमम डिस्टन्स किती 10⁻⁹ मीटर फ्रॉम ए मॉलिक्युल अप टू विच मॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कोइन्साइड फोर्स करण्यात इफेक्टिव्ह होणार आहेत. ओके, नंतर आपण जी दुसरी डेफिनेशन बघतोय स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय? वॉटरचा मॉलिक्युल आहे, ए मॉलिक्युल वॉटरचा म्हणू आपण. ए जो मॉलिक्युल असणार आहे वॉटर मॉलिक्युल म्हणू आपण. ओके, आणि त्या वॉटर मॉलिक्युलला सेंटरला मानून बघा, तो वॉटर मॉलिक्युलच्या भोवती आपण काय केलेलं आहे असा इमेज, वॉटर मॉलिक्युल सेंटरला असं कन्सिडर करू आणि त्याच्यावरती आपण इमेजनरी स्पिअर काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे. या इमेजनरी स्पिअर म्हणून आपण हा इमेजनरी स्पिअर दिसताना सर्कल दिसतोय, हा इमेजनरी स्पिअर. ओके, आणि सेंटरला काय तो मॉलिक्युल आहे आणि ती जी स्पिअरची जी रेडियस असणार आहे ती कोण असणार आहे? रेंज ऑफ मॉलिक्युलर अट्रॅक्शन. म्हणजे किती असणार आहे ती रेंज? बघा डेफिनेशन. अँड इमेजनरी स्पिअर हा काय? इमेजनरी स्पिअर आहे विथ मॉलिक्युल. हा मॉलिक्युल काय? ॲट इट्स सेंटर आणि रेडियस इज इक्वल टू काय असणार आहे? मॉलिक्युलर रेंज. क्लिअर? समजली डेफिनेशन. इज कॉल त्याला आपण करणार आहे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. बघा आता स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स अजून तुम्हाला काय सांगतो माहिती. समजा हा एक मॉलिक्युल आहे, हा एक फर्स्ट मॉलिक्युल आहे, हा एक मॉलिक्युल आहे. आणि तो कुठे आता मला सांगा? त्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये. हा मॉलिक्युल जो फर्स्ट मॉलिक्युल आहे तो मॉलिक्युल ए च्या कशामध्ये? स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे. आणि जर सेम सबस्टन्स असेल तर तिथं कोणता फोर्स असणार आहे? कोहेसिव्ह फोर्स. म्हणजे इथं फोर्स एक्झर्ट्स होणार आहे. बघा हा कोहेसिव्ह फोर्स कधी एक्झर्ट्स होणार आहे लक्षात? जर सेम सबस्टन्स, हा पण वॉटर आहे, आता पूर्ण आपण कंटेनरमध्ये वॉटरच घेतलेले त्यामुळे सेम झालं. इकडे येऊ नका तुम्ही, इकडे ग्लास आणि वॉटर आलं तर ऍडजस्ट होईल, इकडे ग्लास आणि वॉटर ऍडजस्ट होईल, इकडे ग्लास आणि वॉटर. त्याचा आता तुम्ही विचार करू नका, फक्त इथं फोकस करा पाण्याच्या आत. हा वॉटरचा मॉलिक्युल आहे, हा पण वॉटरचा मॉलिक्युल आहे. हा जो फर्स्ट वॉटरचा मॉलिक्युल आहे तो कुठे? स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये. आणि तो जर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जर आला, बघा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जर आला तर तिथं करणार आहे कोहेसिव्ह फोर्स करणारे इफेक्ट होणार आहे. बघा अँड इमॅजिनरी स्पिअर विथ हा मॉलिक्युल ॲज इट्स सेंटर अँड रेडियस इज इक्वल टू रेंज ऑफ. आणि ह्याच्यामध्ये जर तो आला तर मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन मॉलिक्युलर फोर्स इंटरमॉलिक्युलर इथं फोर्स करणारे इफेक्ट होणार आहे. समजा दुसरा एक मॉलिक्युल घेऊ इथं, हा इकडं फोर्स ह्यांच्यामध्ये फोर्स हवा होतो, ह्याच्यामध्ये पण असणार आहे. अजून एक मॉलिक्युल घेऊ, इथे एक मॉलिक्युल घेऊ, बघा हा जो मॉलिक्युल ए आहे त्या मॉलिक्युल वरती हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8 एवढे. आता हा वरचे जे मॉलिक्युल्स आहेत 4था, 5वा, 6वा हे वर फोर्स एक्झर्ट करतायत हे, आणि हे जे फोर्स आहेत ते खाली एक्झर्ट करतायत. तर एकमेकाला करतात ते कॅन्सल होतात. आणि हा फोर्स आणि हा फोर्स करता एकमेकाला कॅन्सल होतो. त्यामुळे त्याच्यावरती रिझल्टंट जो फोर्स असणार ह्या मॉलिक्युल ए वरती तो काय असणार आहे? 0. परत एकदा बघा मी साईडला घेतोय, हा मॉलिक्युल ए आहे, त्याचा काय असणार आहे? स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आणि त्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जर दुसरे मॉलिक्युल आले, दुसरे म्हणजे पाण्याचे जर मॉलिक्युल आले, हा पण वॉटरचा आहे, हा पण वॉटरचा आहे, हा पण वॉटरचा आहे, मग हा मॉलिक्युल इकडे फोर्स सोडणार आहे, हा पण ह्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होणार आहे, हा पण ह्याच्यावरती, हा पण ह्याच्यावरती, हा पण ह्याच्यावरती, हा पण ह्याच्यावरती, हा पण, हा पण, हा पण. आणि वरचे जेवढे मॉलिक्युलची संख्या तेवढीच खालच्या मॉलिक्युलची संख्या आहे. जेवढा अप्पर, हा जो अप्पर स्पिअर आहे अपवरचा, अप्पर पार्ट ऑफ स्पिअर आणि खालचा लोअर पार्ट ऑफ स्पिअर्स, इक्वल मॉलिक्युल्स. इकडे जेवढी संख्या तिकडे एवढी. जेवढे खालून फोर्स लावलाय मॉलिक्युल ए वरती तेवढाच वरून फोर्स लावलाय. त्यामुळे तिथं जो रिझल्टंट जो फोर्स असणार नेट बॅलन्स्ड असणार आहे. काय असणार आहे? बॅलन्स्ड. तर त्या ए मॉलिक्युल वरती जो फोर्स असणार तो असणार आहे 0 असणार आहे. हे लक्षात ठेवा, ए मॉलिक्युल वरती 0.
आता मला सांगा, समजा हे मॉलिक्यूल आहे, हा पाण्याचाच मॉलिक्यूल आहे, हा पण पाण्याचा, हा पाण्याचा, ओके. आता हा याच्यावरती फोर्स एक्झर्ट करतोय, कोयझा हा याच्यावरती, हा याच्यावरती, आणि दुसरा हा एक मॉलिक्यूल आहे, हा पण मॉलिक्यूल आहे, हा पाण्याचा. मग इथं फोर्स एक्झर्ट होईल काय दोघांमध्ये? होणार नाही. का होणार नाही? तर तो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सच्या बाहेर आहे, तो रेंजच्या बाहेर आहे लक्षात. ह्यांच्यामध्ये फोर्स करणार इफेक्टिव्ह होणार नाही. इफेक्टिव्ह कधी होणार आहे लक्षायचं? जर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जर दुसरे मॉलिक्यूल जर आले तर, सेम सबस्टन्सेस आले तर कोणता होणार आहे? कोइझिव्ह. डिफरंटचे आले तर कोणता असणार आहे? ऍडझिव्ह फोर्स. हे लक्षात ठेवा फक्त. समजलं? रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स आणि स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स खूप महत्वाची. दोन मॉलिक्यूल मधलं इफेक्टिव्ह फोर्स कधी होणार आहे? हा मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल त्यांच्यामध्ये काय तर रेंज पाहिजे. ती रेंज किती असली पाहिजे? 10⁻⁹ मीटर. एवढी जर रेंज असेल तरच तिथं फोर्स करणार आहे, इफेक्ट होणार. त्याला आपण म्हणतोय रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स. आणि दुसरे आपण स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे काय? आपण हा एक मॉलिक्यूल घेतलाय, त्याच्याभोवती आपण काय केलेलं आहे? असा एक इमेजनरी काय केलेलं आहे? स्पिअर ड्रॉन केलाय. ए हा काय सेंटरला आहे आणि त्याची रेडियस किती आहे? 10⁻⁹ मीटर. त्याच्यामध्ये जर मॉलिक्यूल आले, ह्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये म्हणतोय मी, त्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जर काही मॉलिक्यूल्स आले, सेमचे आले तर कोहेसिव्ह फोर्स, डिफरंटचे आले तर ऍडझिव्ह फोर्स. ओके. आता मला सांगा, हिथं आता आपण बघितलं जेवढे वरचे मॉलिक्यूल अप्पर मध्ये तेवढेच खाली, तर जेवढे खाली फोर्स लावतायत तेवढाच वरून फोर्स लागलेला आहे. कोणता फोर्स? कोहेसिव्ह, कारण सेम सबस्टन्स आहे. हे पण पाण्याचे मॉलिक्यूल्स आहेत, हे पण पाण्याचे मॉलिक्यूल, हा पण पाण्याचा आहे. तर खालून जेवढा कोहेसिव्ह फोर्स आहे तेवढाच वरून कोहेसिव्ह फोर्स आहे. तर तिथं जो फोर्स आहे तो बॅलन्स आहे, बॅलन्स फोर्स आहे. नेट बॅलन्स झालेला, त्यामुळे तिथं मॉलिक्यूल ए वरती जो फोर्स ऍक्ट करतो काय असणार आहे? 0 असणार आहे. ओके. बॅलन्स म्हणजे समजते ना? समजा हा 1, सपोज व्हॅल्यू हा 1 न्यूटन, हा पण 1 न्यूटन, इक्वल आपण फोर्स काय झाला? 0. हा 1 न्यूटन, एवढा 1 न्यूटनचा नसतो, हा खूप रेंज आहे. फोर्स जो अट्रॅक्शन आहे ना, खूप पॉईंट मध्ये येईल अशाच. हे फॉर एक्झाम्पल मी सांगितलं 1 न्यूटनचा वगैरे असं काही नसतं. ओके. त्याच्या रेंजमध्ये आल्यानंतर तिथे करणार फोर्स इफेक्ट होणार. दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जरी बाहेर असेल, समजा हा पाण्याचा आणि हा पण पाण्याचा आहे, इथं कोहेसिव्ह फोर्स इफेक्टिव्ह होणार नाही, कारण त्याच्या रेंजमध्ये आले पाहिजे. स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्येच असेल तर तिथं फोर्स करणार आहे. सेम असेल तर कोहेसिव्ह आणि डिफरंट असेल तर ऍडझिव्ह फोर्स काय इफेक्टिव्ह. इज दॅट क्लिअर? समजलं इथपर्यंत? काय अडचण? म्हणजे स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मध्ये जर मॉलिक्यूल जर दुसरा असेल तर तिथं कोहेसिव्ह फोर्स आहे. ठीक आहे. अजून एक सांगतो. समजा आता हा मॉलिक्यूल इथं आहे, ए मॉलिक्यूल, त्याचा स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स मी असा कॉल. आता बघा वर एअर मॉलिक्यूल आहेत, आता एअर मॉलिक्युल्स आणि खाली पाण्याचे मॉलिक्युल्स. आता एअर आणि पाणी डिफरंट आलं सबस्टन्स, तर तिथं ऍडझिव्ह फोर्स असणार आहे. एअर मॉलिक्यूल निग्लिजिबल असतो, तो आपण निग्लेक्ट करतो, तो आपण त्या उद्याच्या लेक्चरला पण तो बघणार आहे नीट व्यवस्थित. आता इथं बघा हा पाण्याचा मॉलिक्यूल आहे आणि हे वर मॉलिक्युल्स नाहीत, वर सगळा एअर पार्ट आहे, वर पाणी ओढ. इथं जसं पाणी ओढत होतं, वर जेवढे पाण्याचे मॉलिक्यूल होते तेवढेच खाली होते, तर तिथं जो फोर्स होता 0 होता. आता इथं वर कोणच ओढायला नाही ह्या मॉलिक्युलला, मग खाली सगळे. मग इथं नेट बॅलन्स्ड फोर्स असणार आहे का? नेट बॅलन्स्ड. इथं कोणता असणार आहे? अनबॅलन्स्ड फोर्स, आणि तो कुठं असणार आहे? खाली असणार आहे. म्हणजे मॉलिक्युल वरती कुठं फोर्स असणार आहे? डाऊनवर्ड असणार आहे. आणि अप्पर स्पिअर मध्ये मॉलिक्युलच नाहीत. इथं कसं अप्पर स्पिअर मध्ये मॉलिक्युल होते, लोअर स्पिअर मध्ये इक्वल इकडे पण जेवढे होते तेवढेच इकडे होते. त्यामुळे नेट जो फोर्स होता तो बॅलन्स्ड होता, त्या रिझल्टंट त्याच्यावरती ऍक्ट होता तो फोर्स करता 0. इथं काय असणार आहे? अनबॅलन्स्ड फोर्स त्या मॉलिक्युलवरती असणार. हे आपण उद्या डिटेल्समध्ये बघणार आहे. ओके. आता पुढची जी डेफिनेशन बघायची, समजलं रेंज ऑफ मॉलिक्युलर रेंज किती असली पाहिजे? 10⁻⁹ मीटर. त्यांच्यामधलं डिस्टन्स असलं पाहिजे, तेव्हा तिथं फोर्स करेल इफेक्टिव्ह होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण इमॅजिनरी स्पिअर, असा स्पिअर वगैरे काय नसतो लास्टात. लिक्विडमध्ये तुम्हाला दिसलं का स्पिअर वॉटरमध्ये घेतले तर, तो आपण इमॅजिन करायचा आहे. इमॅजिनरी स्पिअर ड्रॉन करायचा आहे. त्या मॉलिक्यूल ए सेंटरला माऊंट, त्याची रेंज किती असणार? रेंज ऑफ मॉलिक्युलर. त्याच्या रेंजमध्ये आले तर तिथं फोर्स इफेक्टिव्ह होणार आहे. सेम असेल तर कोहेसिव्ह, डिफरंट असेल तर ऍडझिव्ह. बाहेर असेल तर इथं फोर्स एक्झर्ट होणार नाही, कारण तो रेंजच्या बाहेर आहे. रीडिंग होईल का इथं मला सांगा, किंवा रीडिंग होईल का? नाही होणार. ओके. आता पुढची डेफिनेशन बघू आपण.
सरफेस फिल्म, फिल्म फिल्म बघितली? सरफेस फिल्म कशाला म्हणायचं बघा. एक्स वाय एक्स डॅश वाय डॅश. बीकर मध्ये वॉटर घेतलेलं आहे. ओके, बघा सरफेस फिल्म म्हणजे काय असणार? द सरफेस ऑफ लेअर, ही जी लेअर दिसते ही एक्स एक्स डॅश आणि वाय वाय डॅश. ओके, द सरफेस लेअर कशाची? त्या लिक्विडची. विथ अ थिकनेस, तिची जी थिकनेस असणार आहे जाडी, इक्वल टू काय असणार आहे? रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे किती असणार आहे? क्लिअर? म्हणजे सरफेस फिल्म समजली. सरफेस फिल्म, सरफेस टेन्शन मध्ये आपल्याला सरफेसचा स्टडी करायचा आहे. वरचा हात आपल्याला काहीच करायचं नाही सरफेसचा, लक्षात ठेवा. आणि सरफेस फिल्म ही जी दिसते, फिल्म फिल्म बघितली ना, एकदम पातळ. सरफेस फिल्म म्हणजे काय असणार आहे? सरफेस ऑफ लेअर ऑफ लिक्विड. ही जी सरफेस लेअरची, लिक्विडची जी लेअर आहे, सरफेस ऑफ लेअर ऑफ लिक्विड विथ अ थिकनेस, तिची थिकनेस किती असणार? इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज कॉल्ड, त्याला काय सरफेस फिल्म. त्याची किती असणार आहे थिकनेस? 10⁻⁹ मीटर. क्लिअर? आता शेवटची एक डेफिनेशन आहे. डेफिनेशन कोणते बघा? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस ऑफ लिक्विड. हा जो फ्री सरफेस आहे आपला, हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड, वरचा टॉप सरफेस, हा सरफेस, ही सरफेस फिल्म. आणि वरचा जो आहे एक्स वाय, तो जो काय तो आपला फ्री सरफेस ऑफ लिक्विड. डेफिनेशन बघा. इट इज द सरफेस, हा एक सरफेस असणार आहे त्या फ्लुइडचा, लिक्विडचा म्हणू आपण. ओके, विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शेअरिंग स्ट्रेस. आता इथं शेअरिंग स्ट्रेस आला. आठवा शेअरिंग स्ट्रेस कुठे झालेले आहे? शेअरिंग स्ट्रेस, शेअरिंग स्ट्रेस कुठे झालेले? 11वीत. ABCDEFGH हा फिक्स असतो. बॉटम सरफेस फिक्स, हा टॉप सरफेस. आणि टॉप सरफेस वरती आपण टेंजेन्शियल फोर्स ऍक्ट करतो. आठवते? टेंजेन्शियल फोर्स त्या एरियावरती, त्याला आपण काढलं शेअरिंग स्ट्रेस किंवा टेंजेन्शियल स्ट्रेस किंवा टेंजेन्शियल फोर्स. बघा, इट इज, हा जो इट इज द सरफेस ऑफ फ्लुइड किंवा लिक्विडचा जो सरफेस आहे हा, विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शेअरिंग स्ट्रेस. त्याच्यावरती आपण शेअरिंग स्ट्रेस एक्झर्ट करू शकत नाही. तसं सॉलिडवरती आपण करू शकतो. ओके, सॉलिडवरती आपण फोर्स एक्झर्ट करतो, तसा ह्या सरफेसवरती आपण शेअरिंग स्ट्रेस काय करू शकत नाही, म्हणजे टेंजेन्शियल फोर्स एक्झर्ट करू शकत नाही. त्याला आपण काय म्हणणार? सरफेस फिल्म, फ्री सरफेस. सॉरी, त्याला आपण काय म्हणणार? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. समजलं डेफिनेशन्स? अतिशय इझी आहेत. आणि ह्यातला जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड म्हणजे कोणता आहे? एक्स वाय, फ्री सरफेस. सरफेस फिल्म म्हणजे काय? एक्स डॅश वाय वाय डॅश, ही सरफेस फिल्म. क्लिअर? पॉज करून लिहा डेफिनेशन.
समजलं? सरफेस फिल्म ही सरफेस फिल्म आहे. तुम्ही असं म्हणू शकता एक्स वाय अँड एक्स डॅश वाय डॅश असं पण म्हणू शकता, किंवा ही आणि ही इन, हे बेटर आहे. ओके. आणि एक्स वाय ही फ्री सरफेस ऑफ लिक्विड्स. ठीक आहे. उद्याचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. उद्या तुम्हाला सरफेस टेन्शन म्हणजे काय एक्झॅक्ट सांगणार आहे मी. त्याला एस टी म्हणणार आहे आपण. ओके. तो पण ह्या डेफिनेशन व्यवस्थित करा म्हणजे समजायला सोपं जाईल. थँक्यू.